सॉरी फॉर डिस्टर्बिंग. गवारची शेंगे, तुम्ही हसणार एखाद वेळेस, ही गवारची शेंगे खाऊन घेतो. अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आज सुद्धा आपण चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट शिकतोय. ह्या टॉपिकमध्ये किंवा आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे जायनोशियम, ज्याला आपण म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द काय असेल फ्लावर आहे. तर फुलाच्यामध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट एकाच फुलावरती असतात किंवा काही झाडांच्यामध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट वेगवेगळ्या फुलावरती असू शकतो. जसं पपईचं झाड असतं, पपयाच्या झाडाच्या वरती 2 वेगवेगळे झाडं येतात. एका झाडावरती मेल फ्लावर येतं आणि दुसऱ्या झाडावरती फिमेल फ्लावर येतं. पण काही झाडं अशी असतात की ज्यांच्यावरती जे फूल आहे त्याच्यामध्येच एकाच फुलावरती मेल पार्टसुद्धा असतो आणि फिमेल पार्टसुद्धा असू शकतो. तर याच्यामध्ये आपण जे शिकतोय तो जायनोशियम आहे. जायनोशियम म्हणजे काय असेल तर ह्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द काय म्हटलं जातं, फ्लावर म्हटलं जातं. जायनोशियमलाच अजून एक नाव दिलं जातं. तुम्ही त्याला कार्पेल म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा पिस्टल म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर मग आता ह्याच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर प्रत्येक कार्पेल म्हणजे मी ज्याला जायनोशियम म्हणतोय, जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आपला, या कार्पेलच्या मध्ये आपल्याला ओव्हरी सापडते, स्टाईल सापडतो आणि स्टिग्मा सापडतो. बघा, ओव्हरी, स्टिग्मा आणि स्टाईल हा पूर्ण भागच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. जसं तुम्हाला स्क्रीनच्या वरती जे फूल दिसतंय, या फुलाच्या मध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी तुम्हाला दिसायला भेटतील. आणि कार्पेलचा जो पोर्शन आहे म्हणजे फुलाच्या पाकळ्या आहेत आणि पाकळ्यांच्या मधला भाग जो तुम्हाला दिसतोय स्टिग्माचा, स्टाईलचा आणि ओव्हरीचा दिसतोय. एवढा फक्त हा जो पोर्शन असेल त्याला जायनोशियम म्हणून ओळखलं जातो. तर मग प्रत्येक कार्पेलच्या मध्ये म्हणजे जो जायनोशियम आहे त्या भागामध्ये तुम्हाला ओव्हरी, स्टिग्मा आणि काय सापडेल, स्टाईल सापडेल. हा स्टिग्मा झाला, हा स्टाईल झाला आणि ही काय झाली, ओव्हरी झाली. तर आता ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, ज्या जायनोशियलबद्दल आपण बोलतोय, त्याच्यामध्ये कार्पेल आणि ओव्हरीचे 2 प्रकार पडतात. म्हणजे बघा की आपण ज्याला कार्पेल म्हणतोय, कार्पेलच्या मध्ये ओव्हरी आपण म्हणतोय आणि त्या ओव्हरीचे सुद्धा 2 प्रकार पडतात आणि कार्पेलचे सुद्धा 2 प्रकार पडतात. बघा, काही फुलं असे दिसतील तुम्हाला की ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत ना वेगळ्या वेगळ्या होऊन जातात. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज बघा, गुलाबाचं फूल बघा, त्या गुलाबाच्या फुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या तुम्हाला वेगवेगळ्या होताना दिसतील. आणि काही झाडांची फुलं अशी असतात की ज्यांच्या पाकळ्या वेगळ्या होणार नाही. म्हणजे आपण जर वांगं पाहिलं, वांग्याची जी फुलं येतात त्या वांग्याच्या फुलांना एकदा चेक करून पहा, त्यांचे जे कार्पेल्स असतात, जे म्हणजे ज्या पाकळ्या असतात ते एकमेकांना चिपकलेल्या असतात. म्हणून हे जे कार्पेल्स असतात ते 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये असतो ॲपोकार्पस आणि दुसरा असतो सायनोकार्पस. तर ॲपोकार्पस आणि सायनोकार्पसमध्ये फरक काय असतो? जे झाडं ॲपोकार्पस आहेत त्याचा अर्थ त्यांचे जे कार्पेल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्या ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत त्या फ्री असतात, वेगळ्या वेगळ्या होऊ शकतात. ज्याच्यामध्ये मिशेलिया नावाचं एक फूल आहे, झाड आहे, जे तुम्हाला स्क्रीनच्या वरती दिसायला भेटेल. त्याचं एक्झाम्पल्स किंवा गुलाबाचं एक्झाम्पल जरी घेतलं आपण तरीसुद्धा चालेल, ज्याच्यामध्ये फ्री कार्पेल्स आहेत. मी सांगितलेल्या उदाहरणानुसारच ते असेल. म्हणजे हे म्हणता येईल की ज्यांचे बी कार्पेल्स फ्री आहेत, ज्यांच्या ज्या फुलाच्या पाकळ्या फ्री असतात त्यांना म्हटलं जातं ॲपोकार्पस. तुम्हाला कैक एक्झाम्पलसुद्धा माहिती असेल की ज्या फुलांच्या पाकळ्या किंवा ज्या झाडावरती येणारे जे फुलं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत ते वेगवेगळ्या दिसतील. जसं जास्वंदाचं फूल आहे, आपण जे गणेशाला चढवतो, हे जे फूल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या होतात, म्हणून त्यांना ॲपोकार्पस म्हणून ओळखलं जातं. दुसरं असतं तुमचं सायनोकार्पस, जे फ्यूज असतात. म्हणजे ब्रिंजल, वांग्याची जी फूल येतात किंवा अशी इतरसुद्धा फुलं आहेत की ज्यांच्या फुलाच्या पाकळ्या एकमेकांना चिपकलेल्या असतात. आणि हेच एक्झाम्पल आपल्याला समजायला भेटतं की जे फ्यूज कार्पस आहेत, म्हणजे कार्पेल्स त्यांचे फ्यूज असतात, एकत्र असतात, वेगळ्या वेगळ्या होत नाही, म्हणून त्यांना सायनोकार्पस म्हणून ओळखलं जातं. तर कार्पेल 2 प्रकारचे येतात, तर ॲपोकार्पस आणि सायनोकार्पस. तसंच जी ओव्हरी आहे आपली, ती ओव्हरीसुद्धा 2 प्रकारचे असतात. ओव्हरीच्या मध्ये एक येते युनि ओव्ह्युलेटेड आणि दुसरं येतं मल्टी ओव्ह्युलेटेड. युनि ओव्ह्युलेटेड म्हणजे काय की एकच ओव्हिल आहे, एकच ओव्हिल बनतो. ओव्हरीच्या मध्ये एकच ओव्हिल जर बनत असेल तर त्याला म्हटलं जातं युनि ओव्ह्युलेटेड. आणि ओव्हरीच्या मध्ये खूप सारे जर ओव्हिल्स तयार होत असतील तर त्याला म्हटलं जातं मल्टी ओव्ह्युलेटेड. म्हणजे युनि ओव्ह्युलेटेडमध्ये एक्झाम्पल येतं मँगोचं. तुम्ही मँगो पहा, मँगोचा वरचा भाग हा ओव्हरीचा भाग आहे आणि मँगोच्या मध्ये तयार झालेली जी बी आहे ती ॲक्च्युली ओव्हिल्स आहे. म्हणजे मी याला एक नाव देतो जे तुम्हाला माहिती असेल की दॅट इज व्हॉट की ओव्हिल्स प्रेझेंट इन द ओव्हरी. म्हणजे ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल्स असतात आणि ओव्हिल्स म्हणजेच बिया.
म्हणजे मँगो तुम्ही पहा, मँगो जर तुम्ही आणला असेल तर मँगोचा वरचा पूर्ण पोर्शन हा ॲक्च्युली ठीक आहे खरं पाहायला गेलं तर तो ओव्हरी आहे आणि ओव्हरीच्या मधल्या साईडला तयार झालेली तुम्ही मँगो काढल्यानंतर त्याच्यामध्ये बी येते कडक, ठीक आहे. ती जी कडक बी तुम्हाला दिसते ज्यावेळेस तुम्ही तोडायला जाणार ते कुठेतरी चिपकलेली तुम्हाला दिसायला भेटेल. म्हणजे जर आपण मँगो पाहिला समथिंग इज वॉट लाईक दिस, तर मँगोच्या मधल्या पार्टमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने दिसेल आणि मध्ये इथे कुठेतरी एक कनेक्टिव्ह असतो आणि मग मधल्या साईडला काय दिसते तुम्हाला एक बी दिसते मँगोची. तर ही जी मधल्या साईडची बी आहे ही ॲक्च्युली ओव्हिल येतो, याला मी ओव्हिल्स म्हणतो किंवा एक ओव्हिल आहे. आणि हा जो पूर्ण वरचा जो भाग असतो त्याला म्हटलं जातं ओव्हरी म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ की मँगो हे युनिओव्हिलेटेडचं एक्झाम्पल आहे आणि मल्टी ओव्हिलेटेडच्या मध्ये खूप साऱ्या बिया येतात. म्हणजे एक्झाम्पल येतं तुमचं टोमॅटो. तर आता हे काही एक्झाम्पल्स माझ्याकडे सुद्धा आहेत, ते एक्झाम्पलला चेक करा. माझ्याकडे गवारची शेंगे, तुम्ही हसणार एखाद वेळेस, ही गवारची शेंगे, ही तीळची आहे, ही ओव्हरी आहे. म्हणजे पाहायला गेलं तर मी याला ओव्हरीज म्हणतोय. आणि ही शेंगसुद्धा जी गवारची शेंग आपल्याला दिसायला भेटते तीसुद्धा एक ओव्हरी आहे. आणि ही आहे मला वाटतं चवळीची शेंग, ही सुद्धा मी त्याला ओव्हरी म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही यांना नीट पाहिलं तर नीट बघा, मी ह्या गवारला पाहतो जरा, जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर याच्यामध्ये खूप साऱ्या बिया येतात. चेक करून बघा, ही मल्टी ओव्हिलेटेडचं एक्झाम्पल आहे. मला युनि ओव्हिलेटेडचं एक्झाम्पल तुम्हाला मँगो समजतं म्हणून मी काही दिलं नाही, बट यू मे चेक दिस एक्झाम्पल की ह्या एक्झाम्पलच्या मध्ये तुम्हाला खूप साऱ्या बिया दिसायला भेटेल. म्हणजे दिस इज वॉट अँड डिसेक्शन ऑफ द केस, की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसेल की ही जी गवार आहे आपल्याला दिसायला भेटलेली याच्यामध्ये खूप साऱ्या बिया आलेल्या तुम्हाला दिसतील. इफ आय कट दिस वन इन अ सिम्पली, ठीक आहे. तर इकडे बघा जरा, याला एकदा चेक करून पहा. तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं की याच्यामध्ये खूप साऱ्या बिया येत आहेत असं, बरोबर. या समोर पहा तुम्हाला दिसायला भेटत असतील याच्यामध्ये. तर ह्या ज्या बिया तुम्हाला दिसायला भेटत आहेत ॲक्च्युली ह्या ओव्हिल्स आहेत ज्या ह्या ओव्हरीच्या मध्ये आहेत. आणि हळूचकन जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर याच्यामध्ये काही कनेक्टिव्ह मेंबर बी येतात जे चिपकलेले असतात. म्हणजे या बिया कुठेतरी काय झालेल्या आहेत, या ओव्हरीला चिपकलेल्या आहेत. तर जिथे ते चिपकलेल्या असतात, जिथे त्या स्टिक झाल्या असतात, ॲक्च्युली हा पोर्शन त्याचा प्लेसेंटाचा असतो, प्लेसेंटा. आणि प्लेसेंटाच्या नंतरचा भाग जर मी म्हटला तर बारीक जो फायबर असतो ना त्याला फ्युनिक्युलस म्हणून ओळखलं जातं. तर प्लेसेंटा आणि फ्युनिक्युलस हे एक्झाम्पल तुम्हाला कदाचित समजलं असेल. हे सुद्धा तीळचं एक्झाम्पल आहे. तुम्ही पाहिलं असेल की तीळचं जे झाड असतं त्या तीळीच्या झाडाच्या मध्ये एक चेक करून पहा, ही तीळचं बी आहे ॲक्च्युली ओव्हरी आहे, ठीक आहे. आणि ओव्हरीच्या मधल्या साईडला चेक करून बघा, हे ह्या पद्धतीने येतं. तुम्हाला माहिती असेल की ही एक जी साईड तुम्हाला दिसायला भेटत असेल, ही एक साईड चेक करा फक्त बस. ही ओव्हरीच्या मधली एक साईड, ही एक साईड आहे. या एक साईडच्या मधल्या साईडला इथे तुम्हाला हा पांढरा पार्ट दिसायला भेटत असेल. बघा जरा, हा पांढरा कवर इथे निघतो. या कवरच्या मधल्या साईडला तुम्हाला खूप साऱ्या बिया दिसायला भेटतील. तर ह्या झाल्या सगळ्या तीळच्या बिया. या तीळ आहेत इथे एका साईडला दिलेल्या, ठीक आहे. सो दिस इज वॉट द केस. याच्यामध्ये हे सुद्धा मल्टी ओव्हिलेटेडचं एक्झाम्पल येतं. राहिलं तुमचं चवळीच्या शेंग्याचं, हे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल दिसायला भेटत असेल. काही एवढं मोठं तर नाही आहे, बट यू मे चेक दिस वन. पहा जरा, याच्यामध्ये खूप साऱ्या बिया निघत आहेत. म्हणजे हे मल्टी ओव्हिलेटेड असतं. हे काय असतं, मल्टी ओव्हिलेटेड. यू मे चेक दिस वन की हे मल्टी ओव्हिलेटेड आहे असं. म्हणजे ही जी ओव्हरी आहे ही ओव्हरी तुम्हाला दिसायला भेटेल, ठीक आहे. याच्यामध्ये येतात, ह्या झाल्या ओव्हरी, यांना सॉरी हे झाले ओव्हिल्स, हे झाले ओव्हिल्स. आणि ही जी शेंग आहे ती ॲक्च्युली आहे ओव्हरी. म्हणून युनि ओव्हिलेटेड ज्याच्यामध्ये फक्त एकच बी तुम्हाला सापडायला भेटेल आणि मल्टी ओव्हिलेटेडमध्ये काय असतात, खूप साऱ्या बिया येतात. तर ही ओव्हरीचे प्रकार झाले. कार्पेल, ॲपोकार्पस, सायनोकार्पस, ओव्हरी, युनि ओव्हिलेटेड आणि काय असते, मल्टी ओव्हिलेटेड असते. तर आपल्याला असंच काहीतरी शिकायचं आहे आज, ठीक आहे. खाऊन घेतो, काही प्रॉब्लेम नाही खायला, ठीक आहे. द स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲनाट्रोपस ओव्हिल. तर आपल्याला त्याच ओव्हिलचा जो आहे तो स्ट्रक्चर शिकून घ्यायचा आहे, ठीक आहे. मी खाऊन घेतो पहिले, एक मिनटं. सॉरी फॉर डिस्टर्बिंग. तर बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल. आता मी जे तुम्हाला ओव्हिल्स म्हणतोय ना, त्या ओव्हिल्सच्या मध्ये हा तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल. ही ॲक्च्युली ॲनाट्रोपस आहे.
कारण एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ॲनाट्रॉपस ओव्हिलचं. बघा ओव्हिल जे असतात ना ते ओव्हिलच्या शेपच्या नुसार तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ते वेगवेगळ्या टाईपच्या ओव्हिल्स असतात. तर ओव्हिल कधी एकदम समोर असतो डायरेक्ट, म्हणजे काय होतं की जो स्टिग्मा असतो ना आपला, या स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरीचा जो प्रकार आहे, ही जी ओव्हरी असते या ओव्हरीच्या मध्ये जे ओव्हिल्स आहेत त्यांचं जी माउथ आहे, म्हणजे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा दिस इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलर एंड. हा मायक्रोपायलचा जो एंड असतो ना हा डायरेक्टली स्टिग्माच्या समोर असतो कधी कधी, किंवा काही यांच्यामध्ये काय होतं की हा मायक्रोपायलर एंड डायरेक्ट उलट्या साईडला चालला जातो. म्हणजे हा मायक्रोपायलर एंड तुम्हाला इथे दिसत असेल ह्या साईडला इथे, किंवा काही यांचा मग थोडासा तिरकस असतो किंवा वेगवेगळा असतो. याच्यामुळे हे ज्या ओव्हरी असतात त्यांना नाव दिलं जातं. आणि आपण जे शिकतोय ती ॲक्च्युली ॲनाट्रॉपस आहे, कारण ही जी ओव्हरी असते ही ओव्हरी एकदम उलट्या प्रकारामध्ये येते, कारण तिचं जे मायक्रोपायलर एंड आहे तो स्टिग्मापासून डायरेक्ट अपोजिट डायरेक्शनला येते. हे त्यांच्यामध्ये बघा हे इव्हॉल्युशन असतात. काही झाडांना वाटतं की आपण आपले जे ओव्हरीज आहेत जर त्याला ॲपोकार्पस ठेवल्या तर याच्याने जे इव्हॉल्युशन आहे किंवा म्हणजे जी स्ट्रेंथ आहे किंवा डिफरंट टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते येतील आणि त्यांच्यामुळे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होईल. हे सगळं इव्हॉल्युशनचे प्रकारचे आहेत. त्यांच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या मीन्स ओव्हरी असतात त्या फॉर्म होतात. ओव्हिल्स, मी ओव्हरी बोलतोय घडी. तर ओव्हिल्स, तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे की हे स्ट्रक्चर काय असतं. असं स्ट्रक्चर ॲक्च्युली डायग्रामने चांगलं समजेल तुम्हाला. या डायग्रामच्या मध्ये आपल्याला खूप साऱ्या प्रकारच्या नावं दिली असतात. ते नावं तुम्हाला अजूनही समजायला भेटेल. थोडंसं स्क्रीनवर चित्र बी दिसत असेल तुम्हाला, पण इथे पहा पहिले, मग आपण स्क्रीनच्या चित्राकडे लक्ष देऊ. बघा हा भाग असतो प्लेसेंटाचा भाग. काय असतो, प्लेसेंटा. हा ॲक्च्युली प्लेसेंटा इथे मध्ये असतो. जर तुम्ही हे बी पाहिलं असेल, इथे तुम्हाला बी दिसत असेल आणि या बीचा एक कॉर्नर आहे तुम्हाला दिसायला लागत असेल. इथे छोटासा पोर्शन इथे कनेक्टेड तुम्हाला दिसेल. इथे ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल. इथे हा पोर्शन जो असतो ना, दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ प्लेसेंटा. याला प्लेसेंटा म्हणतात. आणि ह्या बीच्या एकदम बारीक टोकाला इथे तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून दाखवतो तुम्हाला लागेल तर, इथे हा भाग असतो याचा, दिस इज कॉल्ड ॲज फ्युनिक्युलाय. आणि फ्युनिक्युलानंतर ज्यावेळेस ही तुम्हाला सीड दिसते इथे, दिस सीड विल बी डेव्हलप्ड. ही डेव्हलप झालेली सीड आहे खरं पाहायला गेलं तर. ॲक्च्युली ही पूर्ण आहे तुमची सीड जी नंतर फॉर्म झालेली असेल. ठीक आहे, ही मॅच्युअर झाली असेल त्यावेळेस बनलेली आहे. खरं पाहायला गेलं तर अजून मॅच्युरेशन, म्हणजे हे जे मी चित्र दाखवतोय तुम्हाला किंवा ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, इट इज वॉट मॅच्युअर झालेली ओव्हरी आहे. ही मॅच्युअर झालेली ओव्हरी आहे. या मॅच्युअर झालेल्या ओव्हरीच्या मध्ये अजूनही फर्टिलायझेशन नाही झालेलं आहे, फर्टिलायझेशन बाकी आहे, म्हणून ही अशी दिसते. पण ही जी सीड आहे ॲक्च्युली फॉर्म झालं आहे आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे, सीड त्यानंतरच बनतं ज्यावेळेस फर्टिलायझेशन कंप्लीट झालेलं असतं. ठीक आहे, पण ही जे चित्र तुम्हाला दिसतं आहे हे इनकम्प्लीट फर्टिलायझेशनचं चित्र आहे. इनकम्प्लीट फर्टिलायझेशनची ही काय डायग्राम आहे. तर ह्या पद्धतीने याच्यामध्ये बघा जो भाग तुम्हाला दिसायला भेटतोय, लुक ॲट दिस वन इज वॉट प्लेसेंटा. आणि इथून ही जी लाईन दिसते याला म्हटलं आता फ्युनिक्युलाय. आणि फ्युनिक्युलायच्या एकदम ह्या साईडला येतो इंटिगमेंट्स 1 आणि 2. जसं इथे बी 2 इंटिगमेंट्स आहेत आणि इथे बी सुद्धा तुम्हाला 2 इंटिगमेंट दिसायला भेटतील. याच्यामध्ये येतो हा असतो आउटर इंटिगमेंट, बाहेरच्या साईडला जो येतो तो आउटर, आणि याच्या बाजूचा हा मधल्या साईडला आहे म्हणून याला इनर इंटिगमेंट म्हणून ओळखलं जातं. तर बाहेरचा असतो आउटर इंटिगमेंट, मधला असतो इनर इंटिगमेंट. तसंच ह्या साईडला बी इनर इंटिगमेंट आणि हा असतो तुमचा आउटर इंटिगमेंट. यांच्यामध्ये हा जो उघडा भाग तुम्हाला दिसायला भेटतोय, कारण जी पोलेन ट्यूब आहे, आपण बघितलं होतं की जर्मिनेशन ऑफ पोलेन ट्यूब मागच्या तासांमध्ये, त्यावेळेस इथे जर पोलेन ग्रेन आली असेल तर हिची पोलेन ट्यूब जी येईल ना ती मायक्रोपायलर एंडच्या थ्रू येईल, बाकी कोणत्याही साईडला येऊ शकत नाही. ती जर मायक्रोपायलर एंडने आली तरच. या मायक्रोपायलर एंडच्या जवळ ह्या साईडला हा जो मधला भाग दिसतोय याला म्हणतात एग सेल. खरं पाहायला गेलं तर इथे या एग सेलच्यामध्ये दॅट हॅप्लॉइड क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. आणि ही सेल आणि ह्या पोलेन ट्यूबच्या मध्ये, पोलेन ग्रेनच्या मध्ये जे मेल गॅमेट्स होते ना ते मेल गॅमेट्स, हे 2 मेल गॅमेट्स. ठीक आहे, एक मेल गॅमेट एक सेलच्या सोबत फ्यूज होऊन जाईल, दुसरा सेकंडरी न्यूक्लियसच्या सोबत फ्यूज होऊन जाईल. याच्याने 2 गोष्टी घडतील. एक म्हणजे फळ असेल आणि फळाच्या मध्ये बी असेल, ह्या 2 प्रकारे घडतात. आता खरं जर तुम्ही इथे पाहिलं असेल
तर ही जी वरचा भाग आहे ना तीळचा, पण तो खात नाही, ठीक आहे. तर हे फळ नाही तयार झालं आहे. या फळाच्यामध्ये जे बिया असतात त्या बिया आपण खातो, बरोबर आहे. त्या बिया आपण खायला घेतो. तर काही झाडांमध्ये काय होतं की काही झाडांमध्ये फक्त एकच मेल गॅमेट असतो आणि काहींच्यामध्ये काय असतात की 2 मेल गॅमेट्स असतात. मग जर 2 मेल गॅमेट जर असतील तर हे 2 मेल गॅमेट यांच्याने एक मेल गॅमेट फळ तयार करतो आणि दुसरा मेल गॅमेट काय करतो, बी तयार करतो, सीड तयार करतो, सीड फॉर्म करतो. तुम्हाला समजत असेल, ठीक आहे. सीड फॉर्मेशन जे होतं ते 2 प्रकारे होतं याच्यामध्ये. मग बघा की दॅट आउटर इंटिग्मेंट, इनर इंटिग्मेंट, इथे मायक्रोपायलर एंड आहे आणि याच्या एकदम मधल्या साईडला असतो हा तुमचा असतो एग सेल. आणि एग सेलच्या बाजूला 1 आणि 2 ह्या 2 सिनर्जिड्स असतात. या गायडेड सेल असतात ज्या पोलेन ट्यूबला गाईड करतात म्हणजे डायरेक्शन दाखवतात, रस्ता दाखवतात. तर हे आहेत तुमच्या दोघं आजूबाजूला असलेल्या दॅट इज सिनर्जिडच्या सेल्स, ठीक आहे. हे जे डेव्हलपमेंट आहे मायक्रोस्पोरोजिनेसिस और मेगास्पोरोजिनेसिस, हे आपल्याला अजून डिस्कस करायचं आहे. कारण ही जी इमॅच्युअर ओव्हरी, हा जो इमॅच्युअर ओव्हिल असेल तो मॅच्युअर होताना त्याच्यामध्ये कशा प्रकारे सेल डिव्हिजन होतात आणि कशा प्रकारे हा पूर्ण जो भाग आहे म्हणजे जो ओव्हिल्स आहे तो तयार होतो, ते आपण नंतर शिकू. आत्ता फक्त आपल्याला स्ट्रक्चर समजायचं आहे, ते दिसायला कसं असतं, त्यांच्यामध्ये कोणते कोणते भाग असतात आणि ते काय असतं हे आपल्याला इथे समजायचं आहे, ठीक आहे. मग अजून एक भाग असतो इथे मधला असतो, तो असतो सेकंडरी न्यूक्लियस. हा सेकंडरी न्यूक्लियस असतो आणि एकदम ह्याच्या समोरच्या साईडला इथे असतात अँटीपोडल सेल. या 3 अँटीपोडल सेल आणि या 3 यांच्यामध्ये 2 सिनर्जिड आणि 1 एग सेल आणि हा मधला न्यूक्लियस. 3 आणि 3 6 आणि किती होतोय 7. ह्या प्रकारे मी तुम्हाला अजून सांगेल की ह्या कमीत कमी 7 ते 8च्या आसपास असतात, ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच ज्यावेळेस आपण MMC शिकू, मेगास्पोरोजिनेसिस और मायक्रोस्पोरोजिनेसिस. आपण मायक्रोस्पोरोजिनेसिस शिकून घेतलंय, मेगास्पोरोजिनेसिस आपल्याला शिकायचं आहे, त्यावेळेस अजून डिस्कस करू, ठीक आहे. तर ही जी कवर तुम्हाला लाईन दिसते, व्हॉट आय एम कॅरिंग दिस वन, ठीक आहे. हा भाग बघा जरा, हा दिसतोय तुम्हाला, हा पोर्शन जो असतो याला म्हटलं जातं एम्ब्रिओ सॅक. याला काय म्हटलं जातं, एम्ब्रिओ सॅक असते. आता ह्या एम्ब्रिओ सॅकच्या मध्ये जो एम्ब्रिओ आहे तो ग्रो होतो, म्हणजे ही बी पूर्ण तयार होऊन जाते ह्या प्रकारे, ठीक आहे. मग मी पुढे डिस्कस करतो, ही पूर्ण याच्यामध्ये ग्रो करून एक मॅच्युरेशन होणार आहे. तर हा पूर्ण एक भाग असतो. आणि बघा ह्या साईडला वरचा भाग मायक्रोपायलर एंडच्या एकदम समोरचा भाग याला म्हटलं जातं चला जा, ठीक आहे. चला जाओ, चले जाओ, ठीक आहे, ह्याला म्हणतात चला जा. तर मायक्रोपायलर एंडच्या बाजूला असतो चला जा. खरं पाहायला गेलं तर हा चला जा त्याच प्रकारे वर्क करतो की जी पोलेन ट्यूब असते ना ती जर एंडने आली ना तर मोठा गाईडलाईन असतो, याला ती क्रॉस करू शकत नाही आणि क्रॉस करून आली तरी सुद्धा ती अँटीपोडल सेलला भेटेल, ती एक सेलला भेटणार नाही. याच्याने जी पोलेन ट्यूब इकडनं येईल ती फर्टिलायझेशन करणार नाही. फक्त जी पोलेन ट्यूब मायक्रोपायलर एंडने येईल तीच फर्टिलायझेशन करेल, ठीक आहे. पोलेन ट्यूब जी येईल त्याच्यामधूनच येणारे जे मेल गॅमेट्स आहेत त्याच्याने फर्टिलायझेशन होईल. तर हे सगळं एक सिंपल वरच्यावर मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं, त्याला आपण इथे पण वाचून घेऊ. बघा, ओव्हिल अटॅच टू द प्लेसेंटा ऑन द ओव्हरी वॉल बाय मीन्स ऑफ द काराईल फ्युनिक्युलाई. मी तुम्हाला तेच सांगितलं, हा प्लेसेंटाला फ्युनिक्युलायच्या मदतीने जी ओव्हरी आहे, जो ओव्हिल आहे तो ओव्हरीला अटॅच असतो. तर प्लेसेंटा हा ओव्हरीचा असतो, प्लेसेंटा ओव्हरीचा आहे आणि फ्युनिक्युलाय ओव्हरीमधून बाहेर येतो आणि त्याच ओव्हरीपासून आपलं हे जे स्ट्रक्चर आहे ओव्हिलचं ते तयार होतं. दुसरं असतं अँजिओस्पर्मी ओव्हिल इज अन ॲनाट्रोपस. मी तुम्हाला टाईप्स ऑफ ओव्हरीसुद्धा सांगितलं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या ओव्हरी ह्या येतात असं. दुसरं असतं तुमचं दॅट ओव्हिल कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल न्यूक्लियस सराउंडेड बाय द पेअर ऑफ द इंटिग्मेंट्स. तर हा सेंट्रल न्यूक्लियस, त्याच्या आजूबाजूला इंटिग्मेंट्स ज्यांना इनर इंटिग्मेंट आणि आउटर इंटिग्मेंट म्हणून ओळखलं जातं. अँड हॅव्हिंग अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलर. याच्या जवळ ही थोडीशी इंटिग्मेंटने जागा सोडलेली आहे, ही जागा म्हटलं जातं मायक्रोपायलर एंड. बघा इकडनं डायरेक्ट ओपनिंग आहे, इकडनं जर ओव्हरी आली ना तर त्याला इंटिग्मेंटचा हा पोर्शन क्रॉस करावा लागेल, इथून यावं लागेल, मधून घुसावं लागेल, पण येता येणार नाही. तर इकडनं हे फिरून जर आलं असेल ना तर हे डायरेक्टली काय करेल, एक सेलला फ्यूज करेल, इकडनं एक सेलला काय करेल, हे फ्यूज करेल. म्हणून मायक्रोपायलर एंड महत्त्वाचा असतो याच्यामध्ये. तर ही स्मॉल ओपनिंग आहे, मायक्रोपायलर एंड म्हणून ओळखतात. दुसरं असतं द रिजन अपोजिट टू द मायक्रोपायलर, याला म्हटलं जातं चलाजा. याच्या एकदम समोरच्या भागाला म्हटलं जातं चलाजा एंड. दुसरं असतं 4th नंबर न्यूक्लियस ॲट द मॅच्युरिटी. ज्यावेळेस न्यूक्लियस ज्यावेळेस मॅच्युअर होऊन जाईल,
ठीक आहे. कन्सिस्ट ॲट अन एम्ब्रिओ सॅक, तर न्यूक्लियस ज्यावेळेस मॅच्युअर होईल त्यावेळेस त्याच्यापासून एम्ब्रिओ सॅक फॉर्म होऊन जाते. हे मेगास्पोरोजिनेसिसचा हा टॉपिक आहे, त्याला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू. पण लक्षात ठेवा मी जे तुम्हाला सांगितलं ते काय काय असतं. तर बघून घ्या की याच्यामध्ये आपण हा पूर्ण स्ट्रक्चर शिकलो. ठीक आहे. जो तुम्हाला मी स्ट्रक्चर ऑफ काय सांगतो, ॲनाट्रोपस ओव्हिल सांगतो. सो मला वाटतं तुम्हाला लेक्चर समजलं असेल. तर लेक्चर समजलं किंवा आवडलं असेल तर इतर स्टुडंटला सुद्धा शेअर करायला विसरू नका. जेवढं तुम्ही शेअर करणार तेवढी मला मदत होईल, माझा वॉच टाईम वाढेल आणि ही जी यूट्यूब चॅनल आहे ते मला मॉनिटाईज करता येईल परत. सो हे माझं चॅनल आहे बिलाडे सर क्लासेस आणि आपला छोटासा क्लाससुद्धा आहे बिलाडे सर क्लासेस म्हणून. तर बिलाडे सर क्लासेसला तुम्ही ऑफलाईनसुद्धा जॉईन करू शकता.